नमस्कार, सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आज आहे गावरान अंड्याचा झणझणीत असा बेत। तर ही अंड्याची जी भाजी आहे ती दिसायला जशी छान झालेली आहे तशीच ती खूप टेस्टी होते। आणि ही भाजी बनवताना यामध्ये एसूर वापरलेला आहे, त्यामुळेच मी या रेसिपीला पारंपरिक असं म्हटलं आहे। कारण जो एसूर आहे तो आपण चिकन, मटन आणि अंड्याच्या भाजीमध्ये वापरतो। तर तो कसा बनवायचा मी नंतर तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करेल, परंतु आज मी ही अंड्याची भाजी बनवलेली आहे। ही अंड्याची भाजी तुम्ही भात, बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत खाऊ शकता। तर खूप झणझणीत असा बेत आहे। तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनलाही दाबत जा, म्हणजे तुम्हाला माझं प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन येत जाईल। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी मी ही गावरान अंडी घेतलेली आहेत। अंडी उकडायला टाकल्यानंतर काय केले मी, उकडायला टाकताना यामध्ये थोडंसं मीठ टाकले, त्यामुळे काय होतं अंडी पटकन आपल्याला साल व्यवस्थित असं निघलं जातं। आणि अशा भांड्यामध्ये टाकले जेणेकरून पटकन ही अंडी उकडली जातात आणि बाहेर वाफ जात नाही आणि आपली अंडी जी आहेत ती व्यवस्थित उकडली जातात। तर अंडी छान अशी उकडलेली आहेत। तर आता मी थंड पाणी घेतले आणि यामध्ये ही अंडी काढून घेऊयात, जेणेकरून आपल्याला हाताला चटका बसला जाणार नाही आणि आपण जे ह्याचं साल आहे ते व्यवस्थित काढू शकू। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं अंडी उकडून घेतलेत आणि खूप पटकन असं साल निघतं। काही वेळेस काही स्त्रियांना असा प्रॉब्लेम असतो की गावरान जी अंडी आहेत ती लवकर उकडली जात नाहीत। तर उकडताना काय करायचे, उकडायला ज्यावेळेस आपण अंडी टाकतो त्याच वेळेस त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे, त्यामुळे ती साल एकदम छान अशी निघली जाते आणि अंडी व्यवस्थित अशी सोलली जातात। तर या पद्धतीनं आपण सर्व जी अंडी आहेत ती सोलून, कारण मी वेगळी अशी अंडी तळून वगैरे घेत नाही, या मसाल्यामध्ये छान असे तळल्यासारखे होतात। 5 मिनिटं या मसाल्यामध्ये कमी गॅसवर छान अशी मिक्स करून घ्यायचे ते। तर आता आपल्याला यामध्ये काय करायचे, पाणी टाकायचे, कारण ही भाजी जी आहे ती आम्ही भाकरी किंवा चपाती किंवा भातासोबत खातो, त्यामुळे यामध्ये मी गरम करून पाणी मिसळून घेते। त्यामुळे काय होतं भाजीला पटकन अशी उकळी येते आणि तर्री पण पटकन येते। त्यामुळे शक्यतो पातळ भाजीला मी गरम पाणी करूनच वापरते। छान असा मसाला मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचे, व्यवस्थित मीठ मिक्स करून घेऊयात। यामध्ये छान अशी भाजीला उकळी आल्यानंतर यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर। तर भाजीला खूप छान असा रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकता, आणि छान अशी भाजी उकळलेली आहे, तरी पण आलेली आहे। तर आता आपण गॅस बंद करूयात आणि गरम गरम भाकरी किंवा भातासोबत ही अंड्याची जी झणझणीत बेत आहे तो संपूयात। तर माझ्या मुलांना तर ही भाजी खूप आवडते, तर मी अशी भाजी बनवते। तर तुम्ही अशा पद्धतीनं ही भाजी भाकरी किंवा भात किंवा चपातीसोबत खाऊ शकता। मस्त असं अंड्याची भाजी, कांदा, भात तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि परत भेटूयात एका नव्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा।